नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर अभय नाईक. आणि आपण ह्या 6व्या व्हिडिओमध्ये, आरोहणच्या 6व्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना प्रश्न विचारतो आहोत ज्योतिषशास्त्राबद्दल. तर डॉक्टर, आज आम्हाला असं सांगा की कुंडलीमध्ये जर एखादा योग नसेल किंवा शिक्षणामध्ये अडथळे वगैरे असं असेल तर मग प्रयत्न करण्यात तरी काय अर्थ आहे? ठीक आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माणूस हा एकच प्राणी असा आहे की त्याला फ्री विल आहे आणि 70% कुंडली हे त्याला घेऊन जात असतं. आता समजा कुंडली एक सांगत असेल की बाबा कुठल्याही माणसाला कर्म नाही असं होतच नाही. मनुष्य जन्म घेतलाय म्हणजे त्याला कर्म आहेच. तो सगळ्यांच्या सारखं एकच कर्म असायला पाहिजे असं नाही. सगळेच डॉक्टर बनतात असं नाही, सगळे इंजिनियर बनतात असं नाही. त्याच्या इंडिकेशनप्रमाणे तो त्या कामात गेला, कर्मात गेला तर ते काम सुटसुटीत होतं, लवकर होतं आणि फळ पण लवकर मिळतं. समजा तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेने काम करत असाल तर तुम्हाला वेळ जास्त लागतो, रिझल्ट मिळत नाही आणि तुम्ही फ्रस्ट्रेट होता. हे कुंडलीचा उपयोग ह्याच्यासाठीच करायचा असतो. म्हणजे ठोकताळा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? येस, ठोकताळा आहे आणि ते ठोकताळे असे आहेत की तुम्ही तोडू शकत नाही. ओके. त्याच्याच प्रमाणात जायला पाहिजे. आता कन्स्ट्रक्शन करून ठेवलेलं आहे सिटीचं, त्या रोड प्रमाणे तुम्हाला जायचं आहे. त्या रोडाला मी धक्का मारून, बिल्डिंगला धक्का मारून जातो म्हणजे ते होत आहे का? नाही होत. असं आहे. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर.